खरंच जसं काय एखाद्याने सुपारी घेऊन ते वाहन इतक्या फास्ट येतात आणि डायरेक्ट माणसाला उडवून या ठिकाणी निघून जातात आणि त्यांचा जीव घेतात. म्हणजे हा आमच्या नजरेत ठीक आहे तो तांत्रिकदृष्ट्या अपघात होत असेल, परंतु आमच्या सर्वसामान्यांच्या नजरेत तो आमच्या नातेवाईकाचा, आमच्या माणसाचा ह्या ठिकाणी खून आमच्या देखत होतो हे आम्ही बघतोय. आणि प्रशासन हातावर हात ठेवून या ठिकाणी तीच, कारण की आजपर्यंत फक्त गावंदारा गावातला हा 5वा ऍक्सिडेंट आहे आणि 5वा व्यक्ती हा मृत्यू पावला आहे अपघातामध्ये. आता या ठिकाणी ती लेखी देत आहेत, पण लेखी देणं, लोकांना तात्पुरतं खेळवणं आणि त्यांच्या आयुष्याशी खेळतोय आपण, हे प्रशासनाने आता या ठिकाणी ध्यानात घेतलं पाहिजे. तात्काळ त्यांनी आता 82चे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, राष्ट्रीय महामार्गाचे इंजिनियर असतील यांच्याशी कॉन्टॅक्ट केलाय. परंतु हे फक्त एखादा पुढारी आल्यानंतर कसं ह्याला फोन लावायचं, त्याला फोन लावायचं, हे करायचं, मागचे पाडे 55 म्हणल्यासारखं पुढे निघून जायचं आणि उद्या सगळं सोडून द्यायचं. ही परिस्थिती आता बाळगू नका. हे डोक्यात ठेवून तुम्ही काम करू नका. जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे